आता बातमी पुण्यामधून आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज पुण्यातल्या आंदोलकांची भेट घेणार आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्री अशोक उईके त्यांच्याशी चर्चा करतील। आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचंही कळत आहे। दरम्यान वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अट काल मंत्री अशोक उईके यांनी रद्द केली आहे आणि आता इतर मागण्यांसंदर्भात काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल? आज मंत्री उईके या सगळ्या आंदोलकांची भेट घेणार असल्याचं कळत आहे। नक्कीच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके जी आज पुणे दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्यादरम्यान ते आदिवासी जे आंदोलक विद्यार्थी आंदोलनावर बसलेले आहे त्यांची भेट घेणार आहे। एकूणच सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक आहे, कारण की यांची प्रमुख मागणी जी आहे ती होती की वयाची अट वसतिगृहात प्रवेश करताना रद्द करावी, ती काल रद्द केलेली आहे। आणि त्यानंतर आज आदिवासी विकास मंत्री जे आहे ते आंदोलक विद्यार्थ्यांची चर्चा करणार आहे। त्यांच्या आणखी काय मागण्या आहे आणि त्यावर सकारात्मक तोडगा कसा काढता येईल याबाबत विभागाच्या वतीनं प्रयत्न सुरू आहे। त्यासाठीच आजची ही भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। आदिवासी विकास विभाग नक्कीच गजानन, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।